अमरावती संत गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करते। मंचावर उपस्थित निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय कुलगुरू संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ डॉक्टर मिलिंद बऱ्हाते सर, ज्यांच्या कार्याचा आज इथे आपण सत्कार करणार आहोत। सत्कार मूर्ती डॉक्टर तुषार देशमुख, कुलसचिव संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, मिसेस देशमुख मॅडम, उपस्थित मंचावर उपस्थित व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर भैयासाहेब मेटकर, संघटनेचे अध्यक्ष श्री अजय देशमुख, इंजिनियर रोडे साहेब, कोळी साहेब, वरखडे सर, नांदुरकर, तसेच उपस्थित सर्व प्राधिकरणीचे सन्मान्य सदस्य, अधिकारी वर्ग, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित सर्व मान्यवर, आप्त परिवार, सर्वांना माझा नमस्कार। आज हा केवळ योगायोग आहे की कुलगुरूचा प्रभारी म्हणून मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे। ही संधी मला आज इथे मिळाली आहे। डॉक्टर तुषार देशमुख सर यांनी 5 वर्षापासून कुलसचिव म्हणून कार्यभार सांभाळला आणि त्यांना आज इथे उद्या 5 वर्ष पूर्ण होणार आहेत। त्यांच्या कार्याची पावती म्हणून आज इथे आपण हा निरोप समारंभाचा त्यांचा सत्कार आज इथे घेतो आहे। विभाग प्रमुख म्हणून बोलायचे झाल्यास विभागातील ज्या नसती असतात त्या प्रशासकीय मान्यतेसाठी कुलसचिवांकडे जातात आणि माझ्याशी सर्व विभाग प्रमुख सहमत असतील की अशी कुठलीच नसती सरांनी थांबवली असेल। त्यांच्या बऱ्याच रास्त सूचना असायच्या आणि त्या योग्य होत्या। विविध कार्यक्रमात पाहुणे म्हणून सरांचा सहभाग, विविध विषयांवर त्यांचे व्यक्त केलेले विचार आणि त्या विचारातून मला जेंडर सेन्सिटाइज व्यक्ती सर त्यांच्या विचारातून मला जाणवलं की ही व्यक्ती जेंडर सेन्सिटाइज आहे। कारण वुमन स्टडीज सेंटरच्या कार्यक्रमामध्ये बरेच विविध कार्यक्रम असे होते, जेंडर सेन्सिटायझेशन असेल, डिस्क्रिमिनेशन असेल, तर या विचारांवर सरांचे जे विचार मी ऐकले त्याच्यातून मला जाणवले की सर एक चांगले जेंडर सेन्सिटाइज व्यक्ती आहेत। एक प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांचे काम पारदर्शक राहिलेले आहे। त्यांचा सर्वांनीच सांगितलं की शांत स्वभाव, त्यांची काम करण्याची पद्धती, शांततेने ऐकून घेणे आणि सर्वांशीच आदरपूर्वक वागणूक सर्वांनीच अनुभवली आहे। प्रशासनाला साधारणपणे 2 पैलू असतात। एक म्हणजे विकासात्मक पैलू, ज्याला आपण डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन, आणि दुसरा पैलू कंट्रोल अँड रेग्युलेटरी ॲडमिनिस्ट्रेशन, नियंत्रणात्मक प्रशासन। या दोन्ही पैलूप्रमाणे त्यांच्या कार्यकाळात उत्तम प्रशासकीय कार्य त्यांचं राहिलेलं आहे। मग ते बरेच मान्यवरांनी सांगून गेले की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल किंवा आणखी विविध ग्रँट्समधून जे काही डेव्हलपमेंटल कार्य त्यांच्या कार्यकाळात झालेलं आहे, तर हे देशमुख सरांसोबत सर्वांचाच काम करण्याचा चांगला अनुभव राहिलेला आहे। विविध कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सरांचा सहभाग आणि मार्गदर्शन नेहमीच राहिलेलं आहे। प्रशासनाचा सपोर्ट असेल तर काम खूप सोपे होऊन जाते आणि काम करायला हुरूप सुद्धा येतो आणि ते एक चांगलं प्रभावीपणे काम करण्यास मदत होते। कुठलेही मोठे कार्यक्रम असो, कन्व्होकेशन असो, कारण बरेच कन्व्होकेशन आपलं इथे झालं, बाहेर झालं, तर प्रशासकीय जे काही सरांचे हातखंडा राहिलेला आहे त्या, आणि असंही बऱ्याच जणांनी सांगून दिलं की सभांमध्ये सुद्धा सरांची एक शैली, त्यांचं कार्यकुशलता आपल्याला सर्वांनाच दिसली आहे। ते नक्कीच वाखाणण्याजोगी आहे। जसं बोलून गेले की
या 5 वर्षात सरांनी 6-7 कुलगुरू समवेत काम केलं आहे आणि प्रत्येकांचे काम करण्याच्या पद्धती ह्या वेगळ्या होत्या. कारण काही म्हणजे पद्धती असेल, गती असेल, ह्या वेगळ्या वेगळ्या होत्या. मग ते CBCS मास्टर प्रेझेंटेशनचा एक मॅरेथॉन होती. या मॅरेथॉनमध्ये सुद्धा सरांचं सहकार्य सर्वांना लागलेलं आहे आणि सरांचं मार्गदर्शन सुद्धा आम्ही अनुभवलेलं आहे. नुकताच प्रभारी कुलगुरूचा चार्ज माझ्याकडे आला आणि या 15 दिवसात मी सुद्धा सरांकडून बरंच काही शिकली. एक अनुभव असा होता की फाईलवर मी डीन म्हणून नोटिंग केलेलं होतं की शासनाकडून पत्र आलेलं होतं आणि IKS इंडियन नॉलेज सिस्टीमवर शासनाने तुरंत माहिती मागितली होती आणि आपल्याकडे BOSच्या मीटिंग्स झालेल्या नाही आणि अकॅडमिक काउन्सिल नाही झाली. त्याच्यामुळे डीन म्हणून मी तिथे असं नमूद केलं होतं की ह्या सर्व सभा झाल्यानंतरच आपण देऊ शकू. परंतु सरांचं त्याच्यामध्ये असं नोटिंग होतं की शासनाचं आहे तर आपल्याला ती माहिती कशाही प्रकारे म्हणजे ती देणे गरजेचं आहे. तर हे सुद्धा सरांकडून शिकायला मला 15 दिवसात सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. संदर्भ वेगळा होता, परंतु जसं प्रत्येकजण म्हणत आहे, गमतीत सर एका सभेमध्ये बोलले होते. आम्ही सहज त्या सभेमध्ये वेळ होता म्हणून असंच बोलणं, तर गमतीत सर बोलले होते की मी पुन्हा येईन. सर, ही गंमत जरी असेल, तुम्हाला पुन्हा येण्याची संधी आहे. तर हा विद्यापीठाचा डोलारा सरांनी, कारण विद्यापीठाची मालमत्ता, सुव्यवस्था ही सर्व जबाबदारी कुलसचिवांची असते आणि ही जबाबदारी सरांनी उत्तमरित्या पार पाडली. सरांच्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देते, सदिच्छा देते आणि आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. मॅडम, खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण सर्वजण ज्या क्षणाचा वाट पाहत होता तो क्षण म्हणजे सत्काराचा. मी माननीय कुलगुरू सरांना विनंती करतो की ते विद्यमान कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख सरांचा विद्यापीठाच्या वतीने शॉल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करतील. सर. पाच वर्षामध्ये यशस्वी काम केल्याबद्दल आणि विद्यापीठाच्या विकासामध्ये संलग्नित महाविद्यालयाला सुद्धा एक चांगल्या प्रकारची सेवा दिल्याबद्दल त्याचा सत्कार या ठिकाणी होत आहे. सर, मॅम जवळ आहे मॅम. सर, तुम्ही पण समोर आहे सर. सर, या समोर. सर 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 जवळ आहे सर. सर, थँक्यू. यानंतर मी डॉक्टर उडी आणि संधीचा कडंडा देऊ. पुरुषांच्या उत्कृष्ट कार्यामध्ये यांचा सुद्धा महत्वाचा वाटा असतो आणि मॅडमनी आपलं काम या ठिकाणी करता आलं. आणि असो, मी यानंतर विनंती करतो श्री अजय देशमुख यांना ते संघटनेच्या वतीने सत्कार करतील. संघटनेचे जे पदाधिकारी आहेत संघटनेच्या वतीने या ठिकाणी सत्कार होतात. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सर, समोर संघटनेचे पदाधिकारी थोडे समोर या, ग्रुप फोटो मध्ये या. यानंतर
विद्यापीठ ऑफिसर्स फोरम तर्फे सत्कार होईल. मी फोरमचे सर्व सन्माननीय सदस्य यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. चिकांजी रोडे, तुषार देशमुख सरांचा सत्कार. अन्न बंद हम बंद बंद अन्न काय चालू सर थँक्यू. अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. मागासवर्गीय कर्मचारी संघाचे पदाधिकारी यांनी कृपया व्यासपीठावर यावं. सर आहे ना सर जवळ मॅम समोर आहे सर. सर 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 संघटनेतर्फे या ठिकाणी सत्कार होत आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा तुम्ही. यानंतर साहेबांची असते या ठिकाणी सत्कार होत आहे. पतसंस्थेच्या वतीने सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. डॉक्टर असणारे सर, वडोळेजी माननीय सभासद आहे, विश्वस्त आहे, त्यांनी पतसंस्थेच्या वतीने सत्कार होत आहे. मॅम समोर समोर बघा सर. रेडी सर. थँक्यू. यानंतर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर भैयासाहेब मेटकर आणि जे सिनेटचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि त्यांच्या वतीने डॉक्टर तुषार देशमुख सरांचा सत्कार करावा. सर सर तुषार देशमुख सरांचा सत्कार होत आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्या. सर रेडी थँक्यू सर. त्यानंतर काही करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन डॉक्टर तुषार देशमुख सरांचा सत्कार करावा. आपले माजी कर्मचारी संघटनेचे महासचिव श्री विलास सातपुते, आणखी जर कोणाला सत्कार करायचा असेल तर त्यांनी व्यासपीठावरती येऊन सत्कार करावा. कर्मचारी संघटना हे सुद्धा डॉक्टर तुषार देशमुख सरांचा सत्कार या ठिकाणी करतात. शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन सत्कार करतील. बाळापूर सर. सर 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 एक सेकंड सर, एक सेकंड सर. थँक्यू सर.
विद्यापीठ कर्मचारी संघ, ऑफिसर्स फोरम आणि मागासवर्गीय कर्मचारी संघ तिन्ही संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सरांना या ठिकाणी प्रकुलगुरू डॉक्टर वैशाली गुर्ते मॅडम, व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य श्री भैयासाहेब मेटकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रभारी वित्त व लेखा अधिकारी व मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन कोळी, ऑफिसर्स फोरमचे अध्यक्ष व विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता श्री शशिकांतजी रोडे, महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे तथा विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री अजयजी देशमुख, विद्यापीठ पतसंस्थेचे अध्यक्ष व उपकुलसचिव आस्थापना श्री मंगेश वरखेडे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलास नांदुरकर, या सभागृहात उपस्थित असलेले अधिसभेचे सन्माननीय सर श्री अमोल देशमुख, या सभागृहात उपस्थित असलेले डायरेक्टर स्पोर्ट्स डॉक्टर अविनाश असणारे, विभाग प्रमुख डॉक्टर नितीन फिरके, संचालक IQAC डॉक्टर संदीप वाघुळे, अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापन डॉक्टर DW निश्चित सर, डायरेक्टर IIL डॉक्टर स्वाती शेरेकर मॅडम, डॉक्टर यादव कुमार मावळे, विभाग प्रमुख, प्रभारी संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ मोनाली टोटे मॅडम, उपकुलसचिव मालधुरे मॅडम, उपकुलसचिव DR चौहान, उपकुलसचिव मालवीय, या सभागृहात उपस्थित असलेले, त्यांना पाहिल्यानंतर मला भीती वाटली होती की मोर्चा वगैरे आणला का, असे समीर दवंजा, विद्यापीठाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, बंधू आणि भगिनींनो, त्याशिवाय या सभागृहात उपस्थित असलेले माझे वरिष्ठ बंधू श्री प्रवीण देशमुख, त्यांच्या पत्नी सौ माधुरी देशमुख, या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. व आजचा जसा माहीत आहे की निरोप समारंभ आहे, जेव्हा 5 वर्ष आपण पूर्वी जॉईन झालो तेव्हाच माहीत होतं की 19 तारीख 5व्या महिन्याची 2024ची ही आपली शेवटची राहू शकते, त्याच्या पहिलेही राहू शकली असती. जसं मंगेश वरखेड्यांनी सांगितलं की 1995 ते 2000 याच्यानंतर पहिला कुलसचिव मी आहे की जो 5 वर्ष पूर्ण करून राहिला. म्हणजे मधले 2000 पासून तर 2019 पर्यंत 20 वर्ष जवळपास 5 वर्ष सलग कार्य करणारा कुलसचिव मिळालेला नाही. ते जे प्रेसिडेन्स पाहिला तर असं वाटते की आपण मध्ये आणि ते 50 वर खेळून झालेत. 50 वर खेळताना ज्या काही आठवणी आहेत त्या भरपूर आहेत, सर्व सांगण्याची इथे आवश्यकता नाही आहे. पण एकंदरीत विद्यापीठामध्ये जसं मी सांगितलं की सगळ्यांनाच माहीत आहे, वरखेडेंनी पण सांगितलं की प्रायव्हेट कॉलेजमधून आलो आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये पूर्णतः कार्य करण्याची पद्धत वेगळी असते. कशाला करायची, पण ती इथे सतत आपल्या सोबतच असते, त्यामुळे त्याला पर्याय नव्हता आणि त्या नसत्या हटवाव्या लागल्या. आणि फार लवकर म्हणजे सुरुवातीच्या 8-10 दिवसात मला असं वाटायला लागलं होतं की मी का बरं इथे आलो. हे मी मागे एकदा बोलून दाखवलं होतं आणि तेव्हा चांदेकर सर होते, चांदेकर सरांनाही म्हटलं होतं की माझ्या मनामध्ये ह्या भावना आल्यात, म्हटलं की मी का इथे आलो. कारण की इतकं चांगलं सुखी जीवन सोडून इथे वरखेड्यांनी म्हटलंच की काटेरी खुर्ची आहे त्याच्यावर गुलाब लावले, पण गुलाब किती लावणार.
काटे नवीन नवीन येतच राहतात. ते कॅक्टसच्या झाडासारखं आहे. त्यामुळे गुलाब दररोज आणावं लागत होते आणि ते लावावं लागत होते. अशा पद्धतीने कार्य करण्यासाठी पहिल्या 8-10 दिवसातच मला वाटत होतं कुठेतरी की आपण चूक तर नाही केली. आणि अशी भावना माझी जवळपास 5-6 दिवस राहिली. पण मी तेव्हाच डिसिजन घेतलं की नाही, आपण आलो आहे, स्वतःहून आलेलो आहे, कोणी बोलावलेलं नाही आहे आणि आलो आहे तर चॅलेंज स्वीकारायचं आहे. आणि तिथून मग सुरुवात झाली प्रवासाची. नस्तीज हाताळल्या गेल्या. पहिले मराठी समजत नव्हती, एवढं मराठी वाचायचं कामच नव्हतं पडत. आणि कार्यालयीन भाषा, सरकारी भाषा ही वेगळीच असते, ती लवकर समजत नाही. GR 10 वेळा वाचला तरी कन्फ्युजन राहते. तसं या भाषेचं आहे. आणि त्यामुळे थोडा सुरुवातीला त्रास गेला, पण 2-3 महिन्यात असं वाटायला लागलं की आता जमते आपल्याला. आणि गाडी रुळावर आली. प्रत्येक नस्ती वाचून काम केलं. खूप लोक म्हणायचे की म्हणजे जेव्हा जॉईन होत झालो तेव्हाच की बगलेत आणलेल्या नसती ह्या हाताळायच्या नाहीत. बगलेत आणलेल्या म्हणजे असं कोणी आपले अधिकारी येतात घेऊन, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी गोची आहे. म्हणून ती जी प्रचलित प्रथा आहे म्हणजे जी आउटवर्ड इनवर्ड होऊन येणारी हे आहे, त्याच्यात आणायची नाही किंवा त्याच्यात पाठवली जात नाही. आणि त्याच्यात काहीतरी गोची आहे, ती कुठेतरी माहीत नाही पडली पाहिजे, काही झालं असं. अशा नसती हाताळायच्या नाहीत. म्हटलं ठीक आहे, असं असेल तर असं. पण ते पाहायला लागलं तेव्हा असं काही आढळलं नाही. मला एकही फाईल अशा नोटिंगची आढळली नाही की जिथे काहीतरी गडबड आहे. आणि मला कर्मचाऱ्यांवर, अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास होता की असं कोणी काही करणार नाही. कारण आपण स्वतः जर चांगलं राहिलो तर ॲटोमॅटिक सगळे लोक चांगले राहतात. त्याच्यावर माझा पूर्ण ठाम विश्वास आहे. आणि तो मला विश्वास इथल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी रास्त ठरवला. त्याबद्दल मला खूप चांगलं वाटते. कुठलीच नसती अशी नव्हती की ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम्स असले तर ते टेक्निकल असतील, काही याच्यावर डिसिजन घेणारे असतील, पण खूप गडबड आहे आणि त्याच्यावर मग गडबडीने सही घेऊन गेली आणि मग त्याच्यातून नंतर प्रॉब्लेम्स उद्भवले, असं कधीही झालं नाही. आणि त्यामुळे मला सर्वांचं किती सहकार्य लाभलं ते त्याच्यावरून दिसते. भरपूर गोष्टी झाल्या. जसं जॉईन झाल्यानंतर लगेच 8-9 महिन्यातच कोरोना आला होता. कोरोना काळ एकदम सगळ्यांनाच नवीन होता, मलाच नाही सगळ्यांनाच नवीन होता. आणि त्याच्यात कसं वागायचं, काय करायचं. प्रशांत गावंडे सर आहेत इथे, ते लॅबमध्ये त्यांनी भरपूर कार्य केलं. प्रशांत ठाकरे सर, त्यांनी पण खूप काम केलं. त्यावेळेस कोरोनाची जी डिटेलिंग होतं ते प्रशांत गावंडे सरांसोबत बऱ्याच वेळ आम्ही बोलायचो. आणि त्या लॅबचं जेव्हा स्थापना करण्याची हे पाळी आली तेव्हा परमिशन्स वगैरे देणं, त्याच्यासाठी विद्यापीठात येणं, फक्त 1.25 महिना, जवळपास मला आठवते 23 मार्च ते 31 एप्रिल या काळामध्ये आम्ही विद्यापीठात फार कमी आलो. त्याच्यानंतर येणं सुरू झालं कारण मेमध्ये इस्टॅब्लिश झाली लॅब आणि जूनपासून सुरू झालं पूर्ण विद्यापीठ, 1 जूनपासून. तेव्हा 5%, 10%, 25% अशा पद्धतीने विद्यापीठ चालायचं. पूर्ण कर्मचाऱ्यांच्या 25%, 10% कर्मचारी यायचे. त्याच्यात आपल्याला सर्व काम करावं लागत होतं. वेगवेगळ्या मीटिंग्स घ्यावं लागत होत्या. ऑनलाईन मीटिंग्स तेव्हापासूनच सुरू झाल्या. 25 एप्रिल 2020ला सर्वात प्रथम सबस्क्रिप्शन आपण झूमचं घेतलं आणि ते मी घरी असतानाच घेतलं. घरी असतानाच एक मीटिंग घ्यायचं काम पडलं. चांदेकर सरांनी सांगितलं घेऊन टाका. मी ते सबस्क्रिप्शन घेतलं. ऑनलाईनच त्यांनी मला परमिशन दिली त्याची आणि तिथपासून मग त्या मीटिंग्स सुरू झाल्या. अशा पद्धतीने तो काळ पण गेला. जवळपास 1-1.5 वर्षाचा काळ तो कोरोना काळ होता आणि त्याच्यामध्ये भरपूर रिस्ट्रिक्शन्स होत्या. त्याच्यानंतर वेगवेगळे स्थित्यंतर होत गेले, वेगवेगळ्या मीटिंग्ज होत गेल्या
आणि 2022मध्ये सिनेट आलं, सिनेटचं इलेक्शनचं पण खूप गोष्टी ऐकलेल्या होत्या पहिले, असं होते तसं होते हे होते ते होते, पण टीम इतकी सुंदर आहे इथली प्रशासनातली म्हणा किंवा पूर्ण विद्यापीठातली, कारण त्यांनी ज्या ड्युट्या केल्या वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण 5 जिल्ह्यांमध्ये, त्याच्यानंतर आपलं काउंटिंगची ड्युटी ही इतकी चांगल्या प्रकारे हाताळल्या गेली की याला पर्याय नाही काही. अविनाश असणारे सर, नितीन कोळी सर, मंगेश वरखेडे, आपले अजय देशमुख, शशिकांत रोडे हे इतके सोबत होते माझ्या की यांनी सगळ्यांनी मिळून खूप छान हँडल केलं. आपल्या इथे 2 सेंटर होते, 2 सेंटर आपण केले होते, शिवाजी फिजिकल एज्युकेशन आणि एज्युकेशन. दोन्ही सेंटरवर खूप चांगल्या पद्धतीने झालं. आम्ही त्याच्या पहिले यवतमाळ आणि अकोल्याला जाऊन आलो, कारण यवतमाळला मागच्या वेळेस, अकोल्याला पण मागच्या वेळेस थोडासा प्रॉब्लेम आला होता. तो प्रॉब्लेम कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येईल किंवा थांबवता येईल ते पाहण्यासाठी आम्ही 1 दिवस पहिले जाऊन आलो. त्याच्यामध्ये मालवीय पण होते, त्यांनाही घेऊन गेलो होतो आणि तिथली सिच्युएशन पाहून तिथे कशा पद्धतीने इलेक्शनचे बूथ लावायचे आणि कसं हँडल करायची गर्दी, त्याच्याबद्दल पण चर्चा झाली आणि त्याच्यातून आमचं यावेळेसचं इलेक्शन 2022चं इलेक्शन खूप स्मूथली पार पडलं. त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने नमूद करावं वाटतं की आपल्या इथल्या ज्या महिला वर्ग होत्या, ज्या याच्या ड्युटी करणाऱ्या होत्या, काउंटिंगच्या दिवशी जेव्हा आपण वोट्स सगळे बॅलेट सेपरेट करतो ते काम त्यांच्याकडे होतं आणि ते काम जवळपास रात्री 11-12पर्यंत चाललं. तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही निघून जा, आता आम्ही तुम्हाला सोडायची व्यवस्था करतो. पण तेव्हा साठे मॅडम होत्या आणि बाकीच्या आपण सगळ्या महिला यांनी ठामपणे सांगितलं की सर आम्ही हे पूर्ण झाल्याशिवाय, काउंटिंग वेगवेगळं केल्याशिवाय, बॅलेट पेपर आम्ही जाणार नाही. आणि त्या पूर्ण वेळ थांबल्या, याचं मला खरंच कौतुक वाटते, कारण की लेडीज म्हणून एक रिस्ट्रिक्शन्स असतात, पण त्यांनी ते काम पूर्ण केलं आणि त्यानंतरच त्या तिथून गेल्या. त्यानंतर काउंटिंगच्या कामामध्ये उमेश लांडगेंचं खूप मोठं योगदान आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की उमेश लांडगे विद्यापीठामध्ये जे बॅलेट पेपर असतात त्याचं बॅलेट पेपर आपल्याला आपण काय म्हणतो त्याला राऊंड्समध्ये चालतात आणि ते राऊंड्समधले जे वोट्स असतात ते डिस्ट्रीब्यूट करणं आणि त्याचं मग काउंटिंग करणं, हे प्रिफरन्शियल वोटिंगमध्ये ते फार किचकट काम आहे आणि ते त्यांच्याशिवाय कोणालाच माहीत नाही आहे. ते इव्हन नागपूरला जाऊन त्यांनी ट्रेनिंग तिथल्या लोकांना दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी आमचं ट्रेनिंग, मी पण होतो त्याच्यामध्ये, 2-3 वेळा घेतलं की कसं तो मोठा कागद आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ते काउंट्स वोट लिहायचे आणि त्याला कसं डिस्ट्रीब्यूट करत जायचं. अशा पद्धतीने जे किचकट कामं होते ते फार सुकर त्या सगळ्या आयोजनातून झालं आणि सगळ्याच अधिकारी कर्मचाऱ्यांचं मला खूप कौतुक आहे की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. ते जवळपास 8-10 दिवस खूप जास्त टेन्शनचे होते किंवा मेहनतीचे होते. त्याच्यामध्ये अजून एक उल्लेख मला करावा वाटतो गुल्हाने मॅडमचा, ज्या कॉम्प्युटर ऑपरेट करतात आणि आपल्या वेबसाईटवर रिझल्ट टाकतात किंवा कुठल्याही वेबसाईटवर कुठलेही डॉक्युमेंट टाकायचं असेल तर त्या करतात. रात्री 12-1 वाजेपर्यंत त्या थांबायच्या, कारण लिस्ट कुठली लावायची आहे, व्हॅलिड कॅन्डिडेट्सची लिस्ट लावायची, ती लिस्ट तयार होईपर्यंत रात्री 11-12 वाजायचे आणि मग ती त्यांना अपलोड करणं आहे आणि त्या डेटमध्ये करणं आहे, कारण तो प्रोग्राम लागलेला आहे. त्यामुळे ते कोणत्याही हुक अँड टूक कुठल्याही मेथडने तुम्हाला ते 12च्या आतमध्ये करायचं आणि त्या तिथे थांबायच्या. अशा पद्धतीने हे सर्व कार्य सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने, त्यांच्या सपोर्टनी, त्यांच्या सहकार्याने पूर्ण झालं. त्याबद्दल तेव्हा तर मी आभार व्यक्त केलेच होते, पण आज पुनश्च एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. खूप छान वाटलं. तो अनुभव एक वेगळाच होता. विविध संघटनाचे जेव्हा मोर्चे येतात, त्यांना आता सांगितलं आम्हाला अजय देशमुखांनी की आंदोलन नियंत्रण समिती आम्ही तयार केली होती. त्याच्यामध्ये 3 जण होते, 4 जण होते, मंगेश वरखेडे पण होते. अशा पद्धतीने आम्ही आंदोलन नियंत्रण समिती केली आणि त्याच्यामध्ये
पर्टिक्युलरली तो काळ कोरोनाचा काळ, त्याच्यानंतरचा काळ, कारण तेव्हा बऱ्याचशा एक्झाम्स आपल्या डिरेल झाल्या होत्या कोरोनामुळे आणि रिझल्ट पण लागणं वगैरे थोडेसे प्रॉब्लेम होते. तर त्या काळामध्ये आम्हाला खूप मदत या तिघांची चौघांची पण झाली. त्याबद्दल मी त्यांचा पण खूप आभार व्यक्त करतो. काम करण्यात खूप मजा आली. 5 वर्ष कसे निघून गेले कळलं नाही. 5 वर्षामध्ये माझं ऑफिस म्हणजे कुलसचिव कार्यालयातील श्री गजानन पंचवटे, आमचे निलेश भूल, राजेश मानकर, त्यापूर्वी अमोल म्हैसाळकर होते आणि देशमुख होते. या सर्वांचं खूप सहकार्य लाभलं. खूपच चांगलं ऑफिस आहे. सर्वच कर्मचारी एकदम प्रामाणिक आहेत. कुलसचिवाच्या कार्यालयातली एकही नसतीतलं एकही कागद इकडे तिकडे जात नाही किंवा बातमीही जात नाही, इथपर्यंत मला पूर्ण विश्वास आहे. पूर्ण त्यांच्यावर सोडून मी काम केलं. कुठलीच गोष्ट माझ्या कस्टडीत कधीच नाही ठेवली, पूर्ण त्यांच्याजवळ. पण आजपर्यंत मला असं कधीच जाणवलं नाही की आपल्या ऑफिसमधून काही बातमी केली आहे. आणि ती कार्यालयाची खरं म्हणजे गरज असते, कारण बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की त्या बाहेर सांगायच्या नसतात, कारण त्या कार्यालयी नसतात, आणि त्या त्यांनी व्यवस्थित पाळल्या. त्याबद्दल मी त्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. या विद्यापीठामध्ये जेव्हा आलो तेव्हा विभाग कोणकोणते आहे हे पण मला माहीत नव्हतं. फक्त कॉलेजिएट विभाग माहीत होतं, कारण की तिथे LEC वगैरेचे जे रिपोर्ट असतात ते आपण सबमिट करतो. AD चव्हाण सर होते तेव्हा मी जायचो मीटिंग कमिटीवर, तेव्हा मग सबमिट करायचो. परीक्षा विभाग तर सगळ्यांनाच माहीत असल्यामुळे कॉन्फिडेन्शियल माहीत होतं, कारण कॉन्फिडेन्शियलमध्ये 1-2 कमिटीज असतात, त्या कमिटीजवर मी होतो, अनफेअर मेन्सच्या वगैरे. अकॅडमिक माहीत होतं, पण बाकी डेव्हलपमेंट, आस्थापना असते हे माहीत होतं, पण आस्थापनेमध्ये काही ओळख नव्हती अशी, कारण काम नव्हतं पडत काही. डेव्हलपमेंट आहे किंवा लिगल सेल आहे किंवा इंजिनिअरिंग आहे, हे विभाग सगळे माझ्यासाठी तेव्हा नवीनच होते. मला इंटरव्ह्यूमध्ये इव्हन विचारलं गेलं होतं की कोणकोणते विभाग असतात, तेव्हा मी हे 2-4-5च नावं सांगू शकलो, याच्यापेक्षा जास्त सांगू नव्हतो शकत. पण बाकी माझा इंटरव्ह्यू खूप चांगला गेला होता. मेंबर सेक्रेटरी काय आहे हे जेव्हा विचारलं आणि मी सांगितलं तेव्हा सगळेजण खुश झाले की चला याला माहीत आहे मेंबर सेक्रेटरी म्हणजे काय असतं. अशा पद्धतीने माझा इंटरव्ह्यू झाला होता आणि छान झालं. तेव्हापासून जे 5 वर्ष गेले, 5 वर्ष खूप चांगलं काम केलं. आमचे प्रशासन त्यातले श्री रवींद्र सयाम यांच्यासोबत खूप चांगलं कार्य केलं, कारण की ते सुरक्षा अधिकारी पण आहेत, त्यांच्याकडे प्रभार आहे. आणि प्रशासन तर आहेच, प्रशासनासोबत आस्थापनेसोबत नेहमीच संपर्क कुलसचिव कार्यालयाचा किंवा कुलसचिवाचा जास्त असतो, आणि त्यामुळे त्यांच्यासोबतही खूप काम करण्यात मजा आली. त्याशिवाय अरुण दुधे यांच्यासोबत मला खूप चांगलं वाटलं, कारण त्यांनी पण खूप चांगलं कार्य केलं. कार्य खूप लोकांनी चांगलं केलं, सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही, पण यापूर्वी कॉलेजिएट सेक्शन सांभाळलेल्या डॉक्टर सुलभा पाटील मॅडम आहेत. त्याच्यानंतर आता कॉलेजिएट सेक्शन सांभाळणाऱ्या मिलन मालदुरे आहेत, साक्षी ठाकूर आहेत, अनिल मेश्राम आहेत. या सर्वांनी कॉलेजिएट सेक्शन खूप चांगला सांभाळला माझ्या कार्यकाळातला, आणि कुठलीही प्रॉब्लेम आले नाहीत त्याच्यामध्ये. जे काही प्रॉब्लेम होते ते आम्ही डिस्कशन करून सॉल्व करायचो. खूप त्यांना नेहमीच अर्जन्सी असते, कारण शासनाकडनं नेहमीच प्रस्ताव येतात, ते असे घोड्यावर बसूनच असतात की आज पाठवलं परमिशन आणि उद्या द्या, परवा द्या, मग त्याच्यामध्ये सगळ्या परमिशन्स घ्या, त्याच्यामध्ये मॅनेजमेंट कौन्सिलची पण मान्यता घ्या, असे सगळे सोपस्कार पूर्ण पाडून ते सर्व करावं लागतं. त्यामुळे त्यांच्या मागे नेहमीच घाईगर्दी असते कॉलेजिएट सेक्शनच्या मागे, आणि त्याला कुलसचिवांकडनं तेवढी मदत नाही मिळाली तर तो प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो सेक्शन. म्हणून कुलसचिवाचं तिथे खूप मोठं कार्य आहे असं मला वाटते. त्याच्याशिवाय डेव्हलपमेंट पहिले मंगेश वरखेडे होते, त्यानंतर मॅडमकडे चार्ज आला सुलभा पाटील मॅडम, त्यांनी पण खूप चांगलं डेव्हलपमेंट सेक्शन हाताळलं. इंजिनिअरिंग सेक्शन तर तुम्हाला माहीतच आहे. इंजिनियर शशिकांतजी रोडे हे माझे पहिले पण मित्र होते. आम्ही VNITमध्ये एका कॉन्फरन्ससाठी होतो, तेव्हा ते सोबतच होते, आणि HVPMमध्ये असल्यामुळे ते पहिलेपासून
मित्र होते, त्यांच्या कॅपेबिलिटीजबद्दल बिलकुल शंका नाही आहे. ते खूप चांगले इंजिनियर आहेत, चांगल्या पद्धतीने काम हँडल करतात, सिच्युएशन हँडल करतात. त्यांच्यासोबतही काम करून खूप छान वाटलं. काल त्यांनी त्यांचा सेक्शनही दाखवला. सेक्शन त्यांचा एकदम अपडेट झालेला आहे. तो काल त्यांनी बोलवून तो पण दाखवला. त्यानंतर परीक्षा विभागामध्ये मी जेव्हा आलो तेव्हा डॉक्टर HR देशमुख होते संचालक म्हणून, आणि ते 2022मध्ये आपल्या विद्यापीठातून गेलेत. त्यानंतर मॅडमकडे चार्ज आला. मॅडमनी पण खूप चांगल्या पद्धतीने कार्यभार सांभाळला. आज जवळपास त्यांच्याकडे 2.5 वर्ष झाले कार्यभार आहे, आणि या 2.5 वर्षामध्ये असा मेजर कुठलाही इश्यू एक्झाममध्ये आला नाही. रिझल्ट म्हणजे परीक्षा घेणं, रिझल्ट लागणं, त्याच्यामध्ये थोडाफार डिले होणं, ह्या गोष्टी बऱ्याचशा डिपेंडंट असल्यामुळे होत राहतात. त्याही नाही झाल्या पाहिजे याची काळजी त्या घेतातच, पण त्याचा अजून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येऊ शकते. त्याशिवाय लिगल सेल आहे. लिगल सेलमध्ये विविध अधिकारी येऊन गेलेत. त्याच्यामध्ये तालन साहेब होते पहिले. तालन साहेब माझे चांगले मित्र होते, आहेत. आणि त्यानंतर आपले चव्हाण साहेबही होते त्याच्यामध्ये. मी जेव्हा आलो तेव्हा चव्हाण साहेबच तिथे होते. आणि त्याच्यानंतर आता दीपक वानखडे हे सेक्शन लिगल सेल म्हटलं, सॉरी लिगल सेल नाही, BC सेल. या सर्वांचं खूप चांगलं सहकार्य मिळालं. चव्हाण साहेब डॉक्टर आहेत. त्यांच्या डॉक्टरकीचा फायदा झाला पाहिजे म्हणून त्यांना PhD सेल दिलं, आणि ते PhD सेल पण चांगल्या पद्धतीने हँडल करत आहेत. विक्रांत मालवीय डेव्हलपमेंट सेक्शनमध्ये त्यांनी हँडल केलं. वित्त विभागातही होते आणि आता भंडार विभागात आहे. अशा पद्धतीने त्यांनी पण आपल्या परीने खूप चांगल्या पद्धतीने विभाग हाताळलेत. बरेचसे AR आहेत. विलास काकडे आहेत, निमजे साहेब आहेत, आमचे सागर सोळंके आहे, संचालक 2 जण आहेत, संचालक NSS आणि संचालक विद्यार्थी विकास राजीव बोरकर आणि निलेश कडू. यापूर्वीचे संचालक इथे उपस्थित आहेत. संचालक विद्यार्थी विकास डॉक्टर सातंगे ते पण उपस्थित आहेत. आणि बुरंगे सर यांच्यासोबत मला काम करायचा चान्स मिळाला, आणि सगळ्यांनीच आपापल्या परीने खूप चांगलं हँडल केलं. NSS पर्टिक्युलरली जे खूप ॲक्टिव्ह असते ते या दोघांनी पण खूप ॲक्टिव्ह ठेवलं. विद्यार्थी विकास यांच्याकडे सगळ्या विद्यार्थ्यांचा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम घेण्याचा जबाबदारी आहे, आणि युवा महोत्सव घेण्याची जबाबदारी आहे महत्त्वाची. ती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हँडल केली. महत्त्वाचं म्हणजे कन्व्होकेशन. 5 कन्व्होकेशन झालेत. 5 कन्व्होकेशनमधलं एकच कन्व्होकेशन फक्त ऑनलाईन झालं 2021मधलं. ते 2020चं होतं, 2021मध्ये झालेलं ते ऑनलाईन झालं. बाकी 4ही कन्व्होकेशन आपले ऑफलाईन झाले. आणि कन्व्होकेशनमध्ये मला पाहायचं काहीच काम नाही पडलं. इतका सेट प्रोग्राम आहे, सर्व काही तयार आहे. फक्त सांगणं आहे, आदेश देणं आहे की इथून काम सुरुवात करा आणि 24 तारीख आहे बा आपली, 24 तारखेला बंद करा. बस एवढंच सांगायचं काम पडते, बाकी काहीही काम पडत नाही. इतक्या चांगल्या सुचारू पद्धतीने आपण कन्व्होकेशन घेतो, त्याबद्दल मी खरंच आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि पर्टिक्युलरली प्राधिकरणांचे, कारण की त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे नियम तयार केले. ते नियम नसते तर मग त्याच्यामध्ये वेगवेगळे फाटे फुटतात. मग मी माझ्या मनाने करेल, कोणी अजून येईल तो त्याच्या मनाने करेल, पण इथे मनाचा संबंधच नाही आहे. इथे कागदावर आहे, कागदाप्रमाणे तुम्ही चाला. कागदावर सांगितलं की किती लोक बसतील, कोण कुठे बसेल, किती समोर बसतील, किती मागे बसतील, विषय संपला. अशा पद्धतीने हे इतक्या सुंदर विनियम किंवा ऑर्डिनन्स किंवा स्टॅच्यूट किंवा नियम जुने आहेत ते असे सर्व तयार आहेत. आणि त्यासाठी खरंच यापूर्वी ज्या प्राधिकरणांनी कार्य केलं त्या सर्वांचं खूप खूप आभार मी व्यक्त करतो.
की त्यांनी इतके चांगल्या प्रकारे आपल्याला एक मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. याशिवाय परीक्षा विभागामध्ये मिलिंद देशपांडे आहेत, राहुल नरवाडे आहेत. या सर्वांचं मला खूप सहकार्य मिळालं. तोटे मॅडमचं तर नाव घेतलंच आहे मी पहिले. त्याशिवाय श्रीकांत तायडे आस्थापन्यातले, नरेंद्र खैरे, प्रदीप चिमोटे, या सर्वांचं खूप खूप सहकार्य नेहमीच मिळत गेलं. वार्डन नाही आहे तिथे, पण कोडापे मॅडम आणि आपले राठोड सर या दोघांचं पण खूप चांगलं कार्य आहे वार्डन म्हणून. लोखंडे तिथे कार्यरत आहेत, ते पण खूप चांगल्या पद्धतीने कार्य करतात. असे मला आज म्हणजे 5 वर्षापूर्वी मला कोणाचीच ओळख नव्हती, फार कमी लोकांची ओळख होती, समजा 5-10 लोकांची या सभागृहातल्या, पण आज प्रत्येकाला मी नावाने ओळखतो. अशा पद्धतीने सर्व 5ही वर्षाचं कार्य झालं. त्या कार्यामध्ये आपल्या सर्वांची मोलाची मदत, सहकार्य मला मिळालं. म्हणूनच हे सहकार्य मिळाल्यामुळे हे कार्य आपण 5 वर्ष करू शकलो. याच्यामध्ये प्रेस्टीज घेण्याचा संबंधच नाही काही. प्रेस्टीज उलट मी तुम्हाला देतो, सर्वांना देतो, की ज्यांच्यामुळे हे सर्व काही शक्य झालं. अशा पद्धतीने आपण 5 वर्ष पूर्ण केलेत. या 5 वर्षामध्ये प्राधिकरणीचे सर्व मेंबर्स, 2022च्या पहिल्याचे, 2022च्या नंतरचे, ते सिनेट मेंबर्स असो, व्यवस्थापन परिषदेचे मेंबर्स असो, अकॅडमिक काउन्सिलचे असो, इवन फॅकल्टी आणि BOSचे असो, सर्वांनी खूप खूप प्रेम दिलं, खूप समजून घेतलं. ज्या काही चुका माझ्याकडून झाल्या असतील त्या चुकांना त्यांनी माफी दिली आणि सगळं ॲक्सेप्ट केलं. त्याबद्दल मी सर्व प्राधिकरणींचे पण सदस्यांचे पण इथे आभार व्यक्त करतो. समीर जवंजाळ यांचे पण आभार व्यक्त करतो, कारण ते माझ्यासोबत बऱ्याच वेळ म्हणजे मोर्चासाठी आले होते, पण त्यांनी पण खूप समंजस्याची भूमिका नेहमीच घेतली आणि ते फार समजूतदार आहेत. मागे एकदा VC साहेबांसोबत बोलताना मला VC साहेबांनी पण विचारलं होतं, म्हटलं हो खूप छान आहेत. आता मला वाटतं 4-5 दिवसापूर्वीच त्यांना भेटूनला येऊन गेले होते, तेव्हाचीच गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने जी काही आपल्या विद्यापीठाची एकंदरीत रचना आहे, त्या विद्यापीठाच्या रचनेमध्ये मी नवीन असताना, नौखा असताना, या विद्यापीठातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी, प्राधिकरणांनी मला सामावून घेतलं, काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याशिवाय जे जे सन्मान्य कुलगुरू मला लाभलेत, सगळ्यात प्रथम डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर, ज्यांच्या कार्यात माझी इथे निवड झाली. त्यानंतर डॉक्टर विलास भाले सर, ते 4 महिने आपल्या इथे कुलगुरू म्हणून होते. त्यानंतर आले डॉक्टर दिलीप मालखेडे सर, त्यांचा कार्यकाळ कमी होता, रेग्युलर कुलगुरू होते, पण ते जवळपास 7 ते 8 महिनेच इथे राहिले, बाकी 7-8 महिने त्यांना दवाखान्यातच राहावं लागलं. आणि त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना जी स्पीड होती, ती स्पीड खूप चांगली होती, पण त्यांना कार्यकाळालाच वेळ मिळाला नाही आणि दुर्दैवाने त्यांचं निधन झालं जानेवारी 2022मध्ये. त्यानंतर आलेत येवले सर, प्रमोद येवले सर, ते जवळपास 1 वर्ष आपल्यासोबत होते. त्यांची कार्य करण्याची पद्धत वेगळी होती. कोळी साहेबांनी म्हटलंच की 6-7 जणांसोबत राहिले आणि 6-7 जणांसोबत जुळवून घेतलं. जुळवून घ्यावंच लागते, कारण की काम करायचं आहे, ठाण मांडून आपण सांगू शकतो की मला 5 वर्ष पूर्ण करायचे आहेत, 5 वर्ष पूर्ण करायचे आहेत, तर सर्व जुळवून घ्यावं लागेल. विविध प्रकारचे व्यक्ती आपल्याला मिळतात, सर्वांचे स्वभाव काही आपल्या हातात नसतात आणि स्वभाव आपण बदलूही नाही शकत. त्यामुळे आपण स्वतःला बदलवणं आणि त्या पद्धतीशी जुळवून घेणं हे जास्त चांगलं असते. त्यामुळे सगळ्यांसोबत मी चांगल्या पद्धतीने वागलो. सगळेच सन्मान्य कुलगुरू पण माझ्यासोबत चांगले वागलेत. येवले सरांनंतर मध्ये थोडासा काळ चौबे सर होते, त्यांच्याकडे प्रभार होता. आणि त्यानंतर आलेत माहेश्वरी सर, डॉक्टर विजय माहेश्वरी सरांनंतर बारादे सर. अशा पद्धतीने आपलं पूर्ण 6 कुलगुरूंसोबत माझा काळ गेला. 6ही कुलगुरूंनी मला खूप समजून घेतलं, मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनात आपण विद्यापीठाचा जो गाडा आहे तो
सुरळीत कसा चालवावा त्याबद्दल खूप प्रयत्न केला. मला प्रकर्षाने जाणवते की जेव्हा कुलगुरू नसतात, म्हणजे रेग्युलर कुलगुरू नसतात, तेव्हा विद्यापीठाची पिछेहाट होते. त्याला कारणही आहे, कारण की जसं आता येवले सर होते किंवा भाले सर होते, जे 8-10 दिवसांनी 15 दिवसांनी एकदा यायचे. त्या काळामध्ये निर्णय होत नाहीत लवकर. निर्णय लवकर होत नाही म्हटल्यापेक्षा निर्णय घेतल्या जात नाहीत, कारण त्यांनाही माहीत असते की आपल्याकडे प्रभार आहे, आपण ॲक्टिंग व्हाईस चान्सलर आहे, आणि ते मग टाळत जातात एक एक गोष्ट. जशी आपली 13 पदांची जी भरती आहे ती 2020मध्ये आपण पूर्ण केलं होतं. इव्हन इंटरव्ह्यूची डेट आता फक्त फायनल करायची होती, तितक्यात कोरोना आल्यामुळे ते थांबलं, आणि त्यानंतर मग कोरोनामुळे ते 1-1.5 वर्ष गेलंच. पण त्याच्यानंतर रेग्युलर व्हीसी नसल्यामुळे ते सगळं टाळायला गेलं, आणि मग मध्ये मध्ये रोस्टर पण बदलत गेले. आता रोस्टरमध्ये परत EWS आलं, आता परत एकदा रोस्टर करून त्याला मार्गी लावायचं आहे. तर अशा पद्धतीने एक रेग्युलर व्हीसी नसताना कसे अडचणी येतात आणि विद्यापीठाची कशी पिछेहाट होते ते पण मी पाहिलं. असो, ह्या सगळ्या गोष्टी एक पार्ट अँड पार्सल आहे आपल्या लाईफमधला किंवा विद्यापीठाच्या कार्यकाळातला. अशा पद्धतीने मला सर्वांचा सहकार्य मिळालं, त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. माझ्या ऑफिसचे सर्व कर्मचारी, आमचे दोघं प्रदीप आणि जतीन, ते एकदम तत्पर असतात. प्रत्येक काम ते पण छान करतात, आणि माझा त्यांच्यावरही पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक फाईल त्यांच्या हातातून जाते, पण फाईलमधलं कुठलीच बातमी बाहेर जात नाही. अशा पद्धतीने काम करणारे माणसं खरंच आवश्यकता आहे विद्यापीठाला, कारण की जी कॉन्फिडेन्शियालिटी, इंटिग्रिटी आपल्याला पाहिजे असते ती याच गोष्टीतून मिळत असते. या ठिकाणी सर्व संघटनांनी आणि विद्यापीठातील प्रशासनाने माझा सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. माझे सर्व कुलगुरू, प्रकुलगुरू या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. सर्वांचे मार्गदर्शन, सर्वांचा आशीर्वाद मला मिळाला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व संघटना यांचे पण आभार व्यक्त करतो व माझे मनोगत थांबवतो. थँक्यू. सर, खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या कुलसचिव पदाच्या सेवा काळामध्ये जे उत्कृष्ट कार्य केलं, त्या कार्याचा उहापोह आपल्या मनोगतातून या ठिकाणी केला. आपल्याला आलेल्या अडचणी आणि समस्या, त्यावर केलेली मात हे सुद्धा सांगितले. अनेक उदाहरणाचे दाखले आपण या ठिकाणी केले. मी आपल्याला आपले आभार व्यक्त करतो, आणि आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो, आपण पुन्हा यावं आणि चांगलं आरोग्य आपल्याला लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. यानंतर विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद भाडाते सरांना, त्यांनी अध्यक्षीय विवेचन करावे. सर. आभार मानताना मी तर माझ्या वडिलांचे पण आभार मानले पाहिजे, आईचे आभार मानले पाहिजे, कारण की ते शिक्षक होते दोघेही, आणि त्या शिक्षकांच्याच पेशामुळे मी पण शिक्षकी पेशेत आलो, आणि दोघंही इतके प्रामाणिक होते आपल्या व्यवसायाप्रती की तीच लिगसी माझ्यामध्ये आली, आणि मी पण त्याच पावलावर पाऊल टाकून चाललो. त्याशिवाय आभार मी माझ्या बंधूंचे करतो, प्रवीण देशमुख वहिनींचे करतो, कारण त्यांचं सतत मार्गदर्शन मला असते. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी आज एवढा मोठा झालो. आभार माझ्या धर्मपत्नीचे. इथे कॉलेजमध्ये असतानाही मी भरपूर वेळ कॉलेजला देतो, आणि इथे तर प्रश्नच नाही, इथे तर द्यावाच लागतो, कारण सकाळी 10:30-11ला आलो तर घरी जायचा वेळ माहीत नसतो. 8, 9, 10, 11, 12 किती पण. आणि त्या सर्व केसेसमध्ये तिने खूप सांभाळून घेतलं. मला कधीही तक्रार केली नाही की आज इतका उशीर का झाला. भैयासाहेबांनी मगाशी म्हटलं की वहिनींना माहीत झालं असेल की हे कुठे जात होते तेव्हा रात्री 2-2 का वाजायचे इलेक्शनच्या वेळेला, पण कधीच मला विचारलं नाही, कधी मला फोन येत नव्हता की किती वेळ आहे काय आहे.
मीच बऱ्याच वेळेस फोन करायचो किंवा मेसेज टाकायचो की मला आज वेळ होऊन राहिला आहे. अशा पद्धतीने तिने खूप सांभाळून घेतलं. तिच्या पाठिंब्याशिवाय हे शक्यच नव्हतं आणि कोणालाच शक्य नाही होत. कारण प्रत्येकाला माहीत आहे की एक यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिला असते आणि उलट पण आहे. यशस्वी महिलेच्या मागे पुरुष पण असतात. पण इथे माझ्या मागे ती असल्यामुळे आणि तिने पूर्ण 25 वर्ष माझे लग्नाला झाले मागच्याच वर्षी, पूर्ण 25 वर्ष आणि आता 26 वर्ष सुरू आहे. पूर्ण काळ ती सतत माझ्यासोबत आहे, सतत माझ्यासोबत राहील आणि मला असं कधीही क्वेश्चन केला नाही की कुठे जात आहे, कुठे कधी येत आहे, काय करत आहे. तिला पण पूर्ण विश्वास आहे माझ्यावर की जे काही आहे ते व्यवस्थितच आहे, प्रश्नच नाही. लिटमस टेस्ट घ्यायची प्रश्नच नाही आला. आणि आभार व्यक्त करतो माझ्या मुलाचा. माझा मुलगा अखिलेश, तो पण इथे आला. खूप सुंदर आहे. सुंदर म्हणजे दिसायला नाही म्हणत मी, सुंदर स्वभावानी आहे, सुंदर तो त्याच्या व्यक्तिमत्वानी आहे. म्हणजे त्याच्याबद्दल एक थोडक्यात सांगतो, 2 मिनिटं फक्त. तो 8वी 9वीत असतानाच त्याला विचारलं होतं की तू काय करशील म्हणून, पण त्यांनी 8वी 9वीत असतानाच त्याला विचारलं होतं की तू काय करशील. त्यांनी, मला असं वाटत होतं की मी इंजिनियर आहे तर मुलगा इंजिनियर म्हणेल किंवा कमीत कमी डॉक्टर वगैरे म्हणेल, पण तसं काही झालं नाही. तो म्हणेल मी माझी वाट व्यवस्थित पाहतो. आणि 9वीपासून त्याला मॅथमॅटिक्स खूप सुंदर यायला लागलं. एक प्राध्यापक होते उदासी म्हणून, त्यांच्याकडे त्याला ट्युशन लावली होती. त्याला कुठलीच मोठी ट्युशन लावली नाही, कुठलेच क्लासेस लावले नाही आम्ही, फक्त मॅथमॅटिक्सची ट्युशन लावली होती. आणि त्या ट्युशनमध्ये त्याचं काय ट्रान्सफॉर्मेशन झालं मला माहीत नाही. इतका मॅथमॅटिक्समध्ये वीक असलेला मुलगा मॅथमॅटिक्समध्ये टॉपवर गेला. 10वीमध्ये खूप चांगले मार्क मिळाले. त्याच्यातून बियाणीमध्ये आलो. बियाणीमध्ये अतिशय उत्तम पर्सेंटेज मिळाले. त्या पर्सेंटेजमुळे त्याला फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे ॲडमिशन मिळाली. त्याच्यामध्ये त्याला मॅथमॅटिक्स किंवा स्टॅटिस्टिक्स वगैरे घ्यायचं होतं, कारण तो त्याचा आवडता सब्जेक्ट झाला होता. त्याने स्टॅटिस्टिक्स केलं, BSc स्टॅट केलं, जे ऑनर्ससारखं आहे. पूर्ण स्टॅटिस्टिक्स तिथे चालते. शेवटच्या वर्षात तर तिन्ही सब्जेक्ट स्टॅटचेच असतात. अशा पद्धतीने त्याचं स्टॅट केलं. तेव्हाच त्याने डिसिजन घेतलं की मला आता फायनान्स किंवा बँकिंगमध्ये जायचं आहे. त्याला कॅटची तयारी केली. कॅटमध्ये खूप चांगला स्कोर आला. IIMमध्ये पण नंबर लागत होता, पण IIMमध्ये न जाता NIBM नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट पुणे येथे त्याने ॲडमिशन घ्यायचं त्यांनी स्वतः डिसिजन घेतलं. आम्ही त्याला फक्त हो म्हणत होतो, बाकी काहीच म्हणत नव्हतो. आणि ते डिसिजन एकदम उत्तम होतं, कारण की ती बँक RBI रन करते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ती इन्स्टिट्यूट, आणि ती RBI रन करते. RBIचे जे गव्हर्नर असतात, सध्या शशिकांत दास आहेत, ते त्याचे डायरेक्टर असतात. जोही गव्हर्नर असेल तो डायरेक्टर असतो. आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये इतक्या सुंदर पद्धतीने शिकवल्या जाते. 6 सेमिस्टरचं 2 वर्षाचं आहे, म्हणजे ट्राय सेमिस्टर ते त्यांचा अभ्यासक्रम आहे. आणि फ्लेक्झिबिलिटी इतकी आहे की आदल्या दिवशी पण तुम्हाला माहीत नसते की उद्या पेपर कशा पद्धतीचा आहे. पद्धत ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे की काय आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे की डिस्क्रिप्टिव्ह आहे, इतकी त्याच्यामध्ये हे आहे. म्हणजे एकदम प्रत्येक वेळेस त्यांना चॅलेंजेस असते ते स्टुडंटला. अशा पद्धतीने ती इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यातून त्यांनी चांगल्या पद्धतीने त्याचा कोर्स कंप्लीट केला. कोर्स कंप्लीट करतानाच त्याला मागच्याच सेमिस्टरमध्ये ऑपॉर्च्युनिटी प्लेसमेंटची मिळाली. HDFC बँक याच्यामध्ये तो रिस्क मॅनेजमेंटचं जे मॉडेलिंग होते त्याचं व्हॅलिडेशन, आता त्याचा प्रोफाईल राहणार आहे. त्याचं डिटेलिंग मी इथे सांगत नाही, पण अशा पद्धतीने त्याला जॉब पण मिळालेला आहे आणि तो पुढच्या महिन्यात तिथे जॉईन करणार आहे. अशा या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. माझे एक मिडल बंधू आहेत डॉक्टर मिलिंद देशमुख, त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो. आईवडिलांच्या स्मृतीस अभिवादन करतो व माझे 2 शब्द संपवतो. आणि मान्य कुलगुरूंना माफी मागतो की त्यांना इथे येऊन वापस जावं लागतं.
धन्यवाद. आपल्याला एकटाच मुलगा आणि तो पण लवकरच सर्व्हिसला लागला. खूपच आनंदाची बाब. मी माननीय कुलगुरू सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष सर. तशी माफी मागायची आवश्यकता नाही, कारण की भावनेच्या ओघामध्ये कधी कधी आपण काही शब्द विसरतो, काही गोष्टी विसरतो. त्यामुळे चालतं. आणि आपण विशेषतः जेव्हा आपण एखाद्या संस्थेमध्ये, एवढ्या मोठ्या संस्थेत 5-6 वर्ष काम करून जेव्हा यशस्वीपणे टर्म संपत असते, त्यावेळेस आपण असं भावनाप्रधान होणं एक नॅचरल आहे. आजच्या या निरोप संभार करता उपस्थित आपल्या विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर वैशाली गुर्दे मॅडम, आजचे आपले सत्कारमूर्ती डॉक्टर तुषारजी देशमुख, सौभाग्यवती देशमुख, तसेच तुषार देशमुखांचे सर्व कुटुंबीय, त्यांचा मुलगा, व्यवस्थापन परिषदेवर माझे सहकारी भैयासाहेबजी मेटकर, आपल्या विद्यापीठाचे उपकुलसचिव श्री मंगेशजी वरखेडे, श्री नितीनजी कोळी, श्री शशिकांतजी रोडे, श्री अजयजी देशमुख, श्री विलासजी नांदूरकर, येथे उपस्थित सर्व प्राधिकरण सदस्य, सर्व शिक्षक, अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व आमंत्रित. म्हणजे मी कुलगुरू म्हणून रुजू झालो तेव्हापासून जवळपास सगळेच पदं, विशेषतः संविधानिक पदं जे आहेत, स्टॅच्युटरी पोस्ट जे आहेत, त्या सर्वच ॲडिशनल 4 पदं होत्या. त्यातले एक जे कुलसचिव पद आहे तिथे फक्त ते एक फुल टाईम अधिकारी होते, तर त्यांची आज टर्म संपत आहे. त्याच्यामुळे माझ्यासमोर प्रश्न असा आहे की सर्वच प्रभारी अधिकारी आहे आणि त्यांच्या भरोशावर आता एक विद्यापीठ चालवायचं आहे. पण एक आनंद आहे की सर्व एक विशेष गोष्ट जाणवली की प्रभारी असूनही आपले जे इतर अधिकारी कर्मचारी आहे, ज्यांच्या भरोशावर, ज्यांना आपण कणा म्हणतो, ज्यांच्या भरोशावर संपूर्ण विद्यापीठ चालतं, आणि आत्ताच तुषार देशमुखांनीही याचा अगदी आवर्जून उल्लेख केला, अनेकांची त्यांनी इथे नावं घेतले. तर या सर्वांच्या भरोशावर, या सर्वांच्या आधारे विद्यापीठाचा गाडा अगदी व्यवस्थित सुरू होता आणि सुरू आहे. आणि मलाही आज जवळपास 3-4 महिने झाले, तर त्याचा मला वारंवार अनुभव येतो आणि दिसतंही की खरोखर अधिकारी कर्मचारी अतिशय व्यवस्थितपणे काम करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या भरोशावर, त्यांच्या आधारेच हा जो गाडा आहे हा अगदी व्यवस्थित सुरू आहे. मगाशी बोललं गेलं की तुषारजी आज थोडेसे इमोशनल झालेले आहेत, भावनाप्रधान झालेले आहे आणि साहजिक आहे. मलाही एक 3-4 दिवस झालं ते जाणवत आहे, कारण की बरेचदा ते माझ्याकडे संध्याकाळी येतात आणि साधारणतः त्यांचा स्वभाव अबोल आहे. पण गेल्या 3-4 दिवसापासून किंवा 5-6 दिवसापासून मी थोडं ऑब्झर्व करतो आहे, थोडं त्यांच्या स्वभावाच्या विपरीत थोडं जास्ती बोलून राहिले. मला हे मान्य असेल. मला ते जाणवलं की थोडेसे आता तुषारजी त्यांचं एक टर्म समजे आहे आणि थोडेसे ते इमोशनल झालेले आहे. होत आहे, साहजिक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत हे घडत असतं, त्यात काही वावगं नाही असं मला वाटतं. अनेक वक्त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध जे पैलू आहे या जिथे मांडले. अतिशय शांत, संयमी असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. मुख्यतः मला जाणवलं म्हणजे कोणतीही फाईल असो, विषय असो, त्याचा व्यवस्थित अभ्यास करून, खोलवर विचार करून, त्याच्यावर डिस्कशन करून मग आपलं मत मांडणं. मलाही कुठे काही अडचण आली तर मी त्यांना चर्चेकरता बोलवून घ्यायचो आणि त्यांच्याशी डिस्कस करूनच मग तो मी निर्णय किंवा ऑर्डर त्या फाईलवर फायनल करायचो. त्याच्यामुळे अतिशय चांगला असा एक हँड आहे माझ्याकरता, विद्यापीठाकरता. त्यांची आज उद्या टर्म संपते आहे. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे खरोखर त्याला आपण जर का नाव दिलं तर अजातशत्रू व्यक्तिमत्व असं मला वाटतं. ते एक त्याला नाव देणं योग्य राहील.
पण त्यांचा मला वाटत नाही कोणी शत्रू असावा, कारण त्यांनी सगळ्यांनाच आपलंसं केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने आधी जे वक्ते बोलले आणि ज्या पद्धतीने त्या वक्त्यांनी इथे त्यांचे विचार मांडलेले आहेत, त्याच्यामध्ये लक्षात येतं की त्यांचं सर्वांचंच त्यांच्यावर फार प्रेम आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला अजातशत्रू हे नाव देणं योग्य राहील असं मला वाटतं. मी जवळपास आता मला 3-4 महिने होऊन गेले आहेत, पण अजूनही म्हणजे विशेषतः प्रशासन चालवताना माणसाची ओळख जी असते ती मला अजून पूर्णपणे व्हायची आहे. आणि ती बरेचदा मी एखाद्या व्यक्तीबद्दल काही पुढे कमिटीवर अपॉइंट करायचं आहे किंवा काही निर्णय घ्यायचा आहे, तर मी तुषारजींना विचारत असतो की तुमचं या व्यक्तीबद्दल मत काय आहे. आणि त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे त्यांचं मत मला सांगितलेलं आहे. खरं म्हणजे एक आदर्श प्रशासक जो असतो त्याचे जे त्याचे निकष जे आहे ते म्हणजे तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ, हे मला वाटतं हे निकष ते तुषारजी पूर्ण करतात. कितीही मोठा प्रॉब्लेम असो किंवा कितीही काही टेन्स सिच्युएशन असो, अतिशय शांतपणे आणि अतिशय गोड बोलून तो प्रॉब्लेम ते सॉल्व करतात. आणि त्यामुळेच मला वाटतं ते त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे त्यांचं टेन्युअर ते यशस्वीपणे त्यांनी आज पूर्ण केलेलं आहे. आज जसं आता ते बोलले की त्यांचा मुलगा आता पुण्याला त्याला जॉब लागलेला आहे आणि तो पुण्याला जाणार आहे. आणि ते आता त्यांच्या मूळ कॉलेजला जॉईन होतील आणि त्यांचं जे काम आहे म्हणजे शिक्षक ते त्यांचं कार्य सुरू करतील. आणि त्यांनी विशेष करून हे जे सर्व काम केलं त्याचे श्रेय त्यांनी त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत आज ज्या उपस्थित आहेत त्यांना श्रेय दिलं. आणि आईवडिलांचे त्यांनी मोठ्या भावाचे त्यांनी ते आज त्यांचे आभार मानले. अतिशय चांगलं असं त्यांचं कुटुंब आहे. त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि तुषार देशमुखांनाही त्यांच्या पुढील वाटचालीकरता मनापासून शुभेच्छा देतो. आणि असंच कार्य आपण पुढे करत राहाल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर धन्यवाद. आपण अध्यक्षीय विवेचनामधून देशमुख सरांच्या कार्यावरती माहिती दिली, त्यांच्या आदर्श कार्याचा या ठिकाणी उल्लेख केला. मी माननीय कुलगुरूंचे स्वीय सहाय्यक श्री रमेश जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आपल्याकडे येणारा पाहुणा जेव्हा जातो तेव्हा आपण त्यांना निरोप देत असतो आणि जाणारा पाहुणा सुद्धा आपला निरोप घेत असतो. तर असाच ही आपली संस्कृती आहे, निरोप देणे आणि घेणे. तसंच 5 वर्षापूर्वी आपल्या विद्यापीठ परिवारात पाहुणे म्हणून आलेले विद्यापीठाचे सन्मान्य कुलसचिव आज आपला कार्यकाळ पूर्ण करून विद्यापीठाच्या परिवारातून ते कार्यमुक्त होत आहेत, उद्या कार्यमुक्त होत आहेत. तर त्यानिमित्त आयोजित या निरोप समारंभाचे अध्यक्ष विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर मिलिंद ब्राह्के सर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपलं बहुमूल्य मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच या निरोप समारंभाचे प्रमुख अतिथी प्रभारी कुलगुरू डॉक्टर वैशाली घुडदे मॅडम यासुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्यात आणि त्यांनी आपले मनोगत, आपले विचार कुलसचिवां विषयी या ठिकाणी मांडले. त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा आभार व्यक्त करतो. तसेच आजचे सत्कारमूर्ती डॉक्टर तुषार देशमुख सर कुलसचिव हे अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व आणि त्यांच्याविषयी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी मांडलेले विचार हे खरोखर 100% तंतोतंत खरे ठरतात. त्यांच्या स्वभावाविषयी, त्यांच्या कामकाजाविषयी, त्यांच्या शैलीविषयी त्यांनी जे विचार मांडले ते अगदी खरोखर आहेत
आणि मला सुद्धा गेल्या 5 वर्षापासून त्यांचा माझा म्हणजे कार्यालय म्हणून एक घनिष्ठ संबंध आला आणि दररोज चर्चा होणं, त्यांच्याशी संवाद साधणं आणि त्यांच्याशी मार्गदर्शनामध्ये काम करण्याचं मला पण सुद्धा एक भाग्य मिळालं. तसेच या त्यांचं आणि उपस्थित सौबहिणी यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले त्यांचे मोठे बंधू प्रवीण देशमुख सर, सौबहिणी चिरंजीव, अखिलेश आणि नागपूरवरून खास करून त्यांच्यासाठी उपस्थित झालेले प्रशांत पाटील सर, संजय महल्ले सर आणि त्यांचे सर्व नातेवाईक, या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर भैयासाहेब मेटकर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झालेत आणि त्यांनी आपलं मार्गदर्शन आणि मान्य कुलसचिवांसोबत आपले विचार व्यक्त केले, त्याबद्दल मी सुद्धा त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच मंचावर उपस्थित कर्मचारी महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष श्री अजयजी देशमुख, तसेच मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर नितीनजी कोळी, ऑफिसर्स फोरमचे सन्मान्य अध्यक्ष श्री शशिकांतजी रोडे आणि विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉक्टर श्री मंगेशजी वरखडे आणि मंचावर उपस्थित श्री विलासजी नांदेडकर, या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले विद्यापीठ अधिसभेचे सन्मान्य सदस्य डॉक्टर सुभाष गावंडे सर, डॉक्टर प्रशांत विगे सर, अमोलजी देशमुख आणि अधिष्ठाता डॉक्टर निचित सर, विभाग प्रमुख डॉक्टर फिरके सर, सर्व उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव, विद्यापीठाचे सर्व अधिकारी कर्मचारी, डॉक्टर असणारे सर, या सर्वांचं मी या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी जी भावना व्यक्त केली मान्य कुलसचिवाप्रती की आपण पुन्हा यावं आणि आपल्यासोबत काम करावं, ही रास्त अपेक्षा माझी स्वतःची पण आहे आणि आपल्या सर्वांची पण आहे. ती पूर्ण हो अशी सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि बाहेर चहापानाची व्यवस्था केलेली आहे प्रशासनातर्फे. आपण सर्वांनी चहापान घेऊनच बाहेर जावं अशी विनंती करतो आणि मान्य अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो.